दोनच राजे इथे गाजले हो की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कुठे एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कुठे एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला चालू असलेल्या गीताबद्दल आमचे भाऊ भास्कर इकडे यांनी 100 रुपये दान दिले. ते कशासाठी? रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला ओ राज्याभिषेक झाला ओ राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आहे. न्यायी त्याला म्हणावं न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव घालतो. खरं आहे. न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवतो. नेता त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवतो. न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवतो. नेता त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवतो. अरे मनोज राजा, हवा पाहून दिवा मांडणारे खूप भेटतील. तसे हवा पाहून दिवा मांडणारे लय भेटतील, पण खानदानी मर्द त्याला म्हणावे जो बाबासाहेबांचं नाव चालवतो. या झालेल्या शेअरला जिल्हा परिषद सदस्य माझे मामा नामदेव मंगरुळे यांनी पुन्हा 100 रुपये दिले. पार्टी आहे. तसेच आमचे बंधू संजू भाऊ बिजाकेरे आमचे पाहुणे यांनी सुद्धा 100 रुपये दिले. पार्टी आभारी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला हो राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला हो राज्याभिषेक झाला हो राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा महाडी. आमचे पाहुणे गोपाल बरफट यांनी सुद्धा 100 रुपये दलितांचा राजा माडी घोषित केला हो माडी घोषित केला. दोन नरमणी असे शोभले हो हो दोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर. दोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक प्रकाश संतोष कोळी यांच्याकडे या गीताला 200 रुपये सप्रे भेट मिळाली. कशासाठी? त्या रायगडावर एक
चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. पुढे काय म्हणतात ते गीताचे कवी प्रताप सिंग दादा ऐका. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. आपण नेहमी म्हणतो बघा, आपण नेहमी म्हणतो जय भवानी जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. अरे जय भवानी, जय भवानी जय शिवाजीच का म्हटलं जातं. बांधवांनो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा दाखवलाच नाहीये. आपल्याला भटा ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खोटा इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जय भवानी जय शिवाजी का म्हटलं जातं, भवानी का म्हटलं जातं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजा भवानीचं वरदान होतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून जय भवानी जय शिवाजी म्हटलं जातं. पण मुळात खरा इतिहास हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जी तलवार होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जी तलवार होती, जी तलवार राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती, त्या तलवारीचं नाव भवानी होतं. आणि म्हणून म्हटलं जातं जय भवानी जय शिवाजी. लिंगू सखाराम सुरडकर यांच्याकडनं या गीताला असा भेट मिळाला, धन्यवाद. म्हणून म्हटलं जय भवानी जय शिवाजी. मित्रांनो, यापुढे हा इतिहास, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या तरुण पिढीला, की जय भवानी जय शिवाजी का म्हटलं जातं. म्हणून म्हणतोय काय, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. अरे हा डोळसांचा तांडा आहे, हा डोळसांचा तांडा आहे, अंधभक्तांचा नाही. अरे मोहताज तर हा कोणत्या सत्तेच्या तख्ताचा नाही. जो स्वाभिमानानं जय भीम नाही करत, समजावं तो आपल्या बापाच्या रक्ताचाच नाही. म्हणून म्हणतोय रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. बांधवांनो, बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला माणसं करण्यासाठी किती खस्ता खाल्ले आहेत हे आपल्याला माहीत आहे.
मला तुम्हाला ते परत सांगायची गरज नाही, कारण माझ्या समोर बसलेले सर्व सुज्ञ आहात, माझ्या समोर असलेले सर्व मंडळी सुज्ञ आहात, शिक्षित आहात. त्याच्यामुळे मी त्याच गोष्टी परत तुम्हाला सांगावं हे उचित वाटत नाही मला. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं आज आपण थाटामाटात राहतोय. थाटामाटात या स्टेजवर आम्ही होती का आमची एवढी लायकी होती आपली एवढी या स्टेजवरती, एवढ्या मोठ्या स्टेजवरती बसून आपण माईक समोर बोलावं? अरे जरी त्यांचा जप, त्यांचा मंत्र जरी कानावर पडला आणि तो जरी गुणगुणवला तरी आपल्या कानात शिसं टाकलं जात होतं, जीभ कापून फेकली जात होती रे. ही अवस्था, ही परिस्थिती बाबासाहेबांच्या जन्माच्या आधीची होती. बाबासाहेबांना आपली परिस्थिती बदलवण्यासाठी, आपल्याला माणसात आणण्यासाठी किती खस्ता खाल्ले आहेत, किती अडचणींना सामोरे गेले आहेत, हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. म्हणून म्हणतोय बांधवांनो, कधी बाबासाहेबांना बेईमान होऊ नका. वंदनाबाई सुरळकर बहिणीने पुण्याच्या संबरोबत दिले पार्ट्यावर. एक पुत्र राजाचा आणि एक सुभेदाराचा, एक सुभेदाराचा, एक सुभेदाराचा, एक पुत्र राजाचा आणि एक सुभेदाराचा. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारांचा मुलगा होता. खरं आहे. मी तुम्हाला आताच बोललो की आपली अवस्था नव्हती, आपली परिस्थिती नव्हती, आपली लायकी नव्हती एका प्रकारे आज थाटामाटात राहायची. आज हा प्रेम तायडे तुमच्या समोर गाऊ शकला नसता. मला दादांचा कॉल आला काही दिवसापूर्वी की भाऊ ताईच्या घरी कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे. दादांना बोललो, दादा नक्की जाऊया, नक्की जाऊयात. बाबासाहेबांच्या पुण्याने आज आपल्याला ते दिवस बघायला मिळत आहेत. आपण नक्कीच तो कार्यक्रम करूयात. पण गेल्या 2 दिवसापासून माझं तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितोय की टीव्ही सिरियलला एक नवीन सिरियल येत आहे टीव्हीला, महात्मा फुले, महापुरुषांचं सिरियल आहे. महात्मा फुले म्हणून एक सिरियल येत आहे आणि त्या सिरियलची ऑफर मला आलेली आहे. आजच रात्रीला मला त्या सिरियलसाठी निघायचं आहे. उद्याला माझं 3च्या नंतर शूट आहे टीव्ही सिरियलला. हे कोणामुळे? फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. नाही तर आज आहे का चेहरा टीव्हीवरती पडद्यावरती दिसण्यासारखा? गेल्या वर्षी सलमान खानच्या सिकंदर पिक्चरला मी स्वतः काम केलेलं आहे, प्रोडक्शनला मी स्वतः होतो. पडद्यावरती दिसतो मी, 2-3 सीन मध्ये आहे सिकंदर पिक्चरच्या. आपली ही लायकी बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज आपण एवढे मोठे मोठे पावलं उचलतोय. म्हणून त्यांना आपण बेईमान होता कामा नये. लक्षात असावं तरुण बांधवांनो. ऐका, एक पुत्र राजाचा आणि एक सुभेदाराचा, एक सुभेदाराचा, एक सुभेदाराचा, दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. एक पुत्र राजाचा आणि एक सुभेदाराचा, दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. तिथे शिंपली, तिथे शिंपली, हो हो हो, तिथे शिंपली, तिथे शिंपली अमृताची घागर, तिथे शिंपली, तिथे शिंपली अमृताची घागर. कुठे? एक त्या रायगडावर, एक चौदार गळ्यावर, 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 एक त्या रायगडावर, एक चौदार गळ्यावर. रायगडावर, एक चौदार तळ्यावर. मला या बांधवांना सांगायचं आहे काय, की एहसान जताने के लिए दान मत करो, एहसान जताने के लिए दान मत करो, और बेईमान होकर मिशन पे एहसान मत करो. कि एहसान जताने के लिए दान मत करो और बेईमान होकर मिशन पे एहसान मत करो.
अरे जिंदगी कुत्तों की तरह गुजार कर माँ भीमाई के दूध का अपमान मत करो। माँ भीमाई के दूध का अपमान मत करो। लक्षात असू द्या। एक जिजामा तेने एक मीरा त्याने एक मीरा जाने एक मीरा जाने एक जिजामा तेने आणि एक मीरा त्याने एक मीरा जाने एक मीरा जाने कांती निखारे दोन भुंगले हृदयाच्या भात्याने हृदयाच्या भाजाने हृदयाच्या भाजाने क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने दीपस्तंभ हे दोन लागले दीपस्तंभ हे दोन लागले बदला अरबी सागर दीपस्तंभ हे दोन लागले बदला अरबी सागर एक त्या रायगडावर क्या बात है? एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर गाण्याचा शेवट सादर करतोय। गीताचे कवी प्रताप सिंग दादा या गाण्याच्या शेवटी काय म्हणतात? शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला तो न्याय निवाडा केला तो न्याय निवाडा केला ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे। खरं आहे लक्ष असू द्या की ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे। ज्यात फक्त सौंदर्य आणि शिंगार आहे असे रूप काय कामाचे। की ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे। ज्यात सौंदर्य आणि श्रृंगार आहे असे रूप काय कामाचे। आणि जो जय भीमवाला असून पण जय भीम करत नाही अशा कुत्र्याच्या अवलादीचे जीवन काय कामाचे। म्हणून म्हणतोय एक त्या रायगडावर एक जोडा एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला तो न्याय निवाडा केला तो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला। हो घटनेमध्ये आला हो घटनेमध्ये आला शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला। प्रताप सिंग दोन इमारती प्रताप सिंग दोन इमारती परंपरेला ठोकर प्रताप सिंग दोन इमारती परंपरेला ठोकर कुठे एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर 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 एक त्या रायगडावर एक 14 एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर
नंतर